तू पहिल्यापासून आग्रही होतीस की तुझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, पण तुला आता टेन्शन आहे का? कारण गिरिजा आता 10वी-12वी नंतर कॉलेजमध्ये जाईल, खर्च वाढेल. एवढीच इच्छा आहे माझी. हाही माझा मानलेला भाऊ, तोही माझा मानलेला भाऊ. माझा विचार जरा वेगळा आहे. मला असं वाटतं की का आपल्याला मित्र असावेत की, मग त्यांना रक्षाबंधनला राखी बांधणे खूप गरजेचंच आहे. पण तरी मला असं विचारायचं आहे गिरिजा, की तुला असं वाटतं की मुलांनी आपली रक्षा करायला पाहिजे? बट मला असं लीडर बनायला, लीड करायला सगळ्यांना खूप आवडतं. किती छान. आणि त्यासाठी तू काय करतेस? तर मग ते असं समजून नाही घेत की ही आपल्याला सगळीकडे सपोर्ट करते, तर मग तिला पण आपण आपल्यात घेऊया. ते असे म्हणजे मी अजून मोडणार नाही, मी अजून करणार. आणि हे झालं तुझ्याबद्दल. मला फार बरं वाटलं की तू तुझ्याबद्दल बोललीस. तरी मुलींना जास्त करून असे शॉर्ट ड्रेस किंवा शॉर्ट पॅन्ट्स वगैरे असं घालवत काही चुकीचं नाहीये घालणं. तुमच्या वर्गात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत का? किंवा तुला आहे का? तुला कोणी आवडतं का? हा. नमस्कार, मनापासून स्वागत. आपले एक एपिसोड येत आहेत, तसे वेगवेगळे पाहुणे आपल्याला भेटायला मिळत आहेत. तुम्ही बघताय आरपार आणि सोकुल निर्मित हाफ तिकीट फुल नागरिक. हा आपला पॉडकास्ट आहे, ज्यात आपण अजून तसे हाफ तिकीट असलेले जे समंजस नागरिक आहेत आपल्या देशाचे, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. त्यांचे शिक्षक, त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून आपण जाणून घेतो की त्यांच्या समोर आपल्या मुलांविषयी काय भावना आहेत, काय काळजी आहे, कशाचा अभिमान आहे, कशाची भीती वाटते. आणि या आपल्या गप्पांमधून वेगवेगळे विषय आपल्या समोर येतात, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात, त्यावरती कृती करावी, आपले विचार मुळातनं बदलावेत असं सुद्धा आपल्याला वाटतं. तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद देताय, त्यासाठी मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक एपिसोडनंतर तुम्ही जरूर आम्हाला सांगा की तुम्हाला या एपिसोडमधलं काय आवडलं. आणि त्याआधी आरपारला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी फार मोलाचं आहे. आमचा उत्साह वाढतो, त्याचबरोबरीनं आपला एपिसोड जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोचतो. आपली भाषा प्रामुख्यानं मराठी असली तरी अनेक अमराठी प्रेक्षक असे आहेत जे आवर्जून आता हाफ तिकीट आणि फुल नागरिक बघायला लागलेत. पण आजचा एपिसोड मराठीतच आहे. नमस्कार. नमस्कार. आधी आम्हाला गिरिजाच्या आईचं नाव काय आहे हे जाणून घ्यायचंय. कल्पना. तुला किती मुलं आहेत? मला एक मुलगा एक मुलगी आहे. आणि गिरिजा छोटी का मोठी? गिरिजा छोटी, मुलगा मोठा आहे. तो काय करतो? तो केमिकल इंजिनिअरिंगला लास्ट इयरला आहे. अरे वा. आणि तुम्ही आसपासच राहता शाळेच्या? ना, तसं जवळ नाही, 1 किलोमीटर लांब आहे शाळेपासून. पण चालतच हो, जाता चालतच. शाळेची बस आहे उपलब्ध, त्यात काय एवढं हे नाही. आणि तू काय करतेस? मी सध्या टेलरिंगचं तर करतेच घरात, त्यातून मी हाऊसवाईफमध्ये टिफिनचं सर्व्हिस करते घरात. अरे वा. टेलर मशीन आहे? पण पायाचं का नुसतं हाताचं इलेक्ट्रिकचं? पायाचं आहे. मला ते येतं. आमच्याकडे मला आता रीटा होतं बहुतेक मशीन, आणि मी शिकले होते, ती वादी जोडायला यायची मला. हां, आता चांगले मशीन आले आता असतील. भरपूर त्यात फॅसिलिटी निघालेली आहेत. तू काय काय शिवतेस? ब्लाऊज शिवते, ड्रेस. चला, हो. त्रास द्यायला एक माणूस मिळाला आम्हाला. आम्ही आमचे चालेल. ड्रेसेस, ब्लाऊज, इतका प्रॉब्लेम असतो, कारण चांगलं मापाचं ब्लाऊज शिवून देणारे टेलर्स खूप कमी मिळतात. कला आहे ग ती. हो, ते बरोबर आहे. आणि हल्ली याच्या रील्समध्ये वगैरे खूप जण समजावून सांगतात की हा कट असा घ्या, प्रिन्सेस कट शिवू नका, हे करा वगैरे, हाफ कटोरी घ्या किंवा हो. उलट. तर त्याच्यानी आमचं कन्फ्युजन अजून वाढतं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते ना. खरंय, खरंय. आणि तू टिफिन्स पण देतेस? हो. बरं. आणि मिस्टर काय करतात? ते कॉलेजला कामाला आहेत. बरं. आणि तुमचं कसं भागतं? आदर त्यांचा महिन्याचा पेमेंट असतोच, माझं काय त्यांना हातभार लागेल तो. आणि त्यातून म्हणजे कसं आता
मी माझे वैयक्तिक सेविंग करते, जे टेलरिंगचं निघतं ते, आणि राहिलेलं आम्ही दोघांचं एकत्र करून घर चालवतो पेमेंटचं. हे मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे तुम्ही सगळेजण ऐकतायच, पण आपली मिळकत जी काही असेल त्यातून आपल्याला हा सेन्स असणं की छोटंसं का होईना आपलं उत्पन्न आपणही सेव्ह करावं, हे खूप महत्वाचं आहे ग. बरोबर आहे. कारण प्लॅनिंग नसताना आपण सगळंच जर खर्च करत राहिलो तर अडचणीच्या वेळेला म्हणा किंवा आपल्याला पुढं काही एखादी वस्तू घ्यायची असते त्यासाठी राहत नाही आपल्याकडे हो. शिल्लक. पण तुम्ही दोघं मिळून करता का तुझा पुढाकार जास्त आहे? वैयक्तिक म्हणजे टेलरिंगचं मी माझं वैयक्तिक करते, त्यांचं ते करतातच, पण घर सांभाळून राहणार जे काही राहील थोडंफार ते दुसरीकडे सेविंग राहतं. माझं मी वैयक्तिक करते, का तर घरात कोणतीही गोष्ट लागली अचानक वेळेला आपल्यापाशी पण असावेत. बरोबर. प्रत्येक वेळी आपल्याकडे घरात किंवा दोघं एका टायमाला ज्यावेळेस काही प्रॉब्लेम येतील तेव्हा दोघं एकत्र तर नसणारच ना. मग तशा वेळेस आपण वैयक्तिक न कुणाला मागता स्वतःकडे थोडंफार काहीतरी सेविंग राहणं गरजेचं आहे, त्यासाठी ती केली जाते आणि ते किती करते. सुज्ञपणा आहे हा, फार छान. कारण काही काही खर्च असे असतात ज्याला लोन वगैरे मिळतं असं नाही नाही. मिळत. हो. पण तुला आता टेन्शन आहे का? कारण गिरिजा आता 10वी-12वी नंतर कॉलेजमध्ये हो, जाईल, 10वी खर्च नंतर. वाढेल, हां. वाटतं त्याबद्दल जरा टेन्शन? टेन्शनचं कसं, सध्या तिच्या शिक्षणाचं तर काही टेन्शन वाटत नाही, कारण की ती तेवढं कॅच करते. आणि पुढे कॉलेजच्या ह्याच्यावर जर ती मेरिटमध्ये आली किंवा कोणताही म्हणजे जितका पण ती प्रोग्रेस होऊन जास्त वाढेल जाईल तसं कॉलेज लागणार तिला. पण मेरिटमुळे माझा तिच्यावरचं म्हणजे भार थोडा हलका होईल. किती छान. तुला लागणार आहे ती आत्मविश्वास कितीचा? म्हणजे कसं ज्यावेळेस आपण कॉलेज चॉईस करतो त्यावेळेस लागतं काही ना काहीतरी पेमेंट लागतं म्हणा काही, पण तेवढं ती कॅच करणार. आणि जरी आहे ते थोडंफार टेन्शन राहणारच ना मला आता. पण मला हे आवडलं, कारण तुझा तिच्यावरचा जो विश्वास आहे तो तिच्यापर्यंत पोहोचत असणार. कारण मुलांना नेहमी हे खूप बरं वाटतं की आईबाबांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळे ते जे काही करतात, अभ्यास असेल, खेळ असेल, मनातले विचार असतील, त्यामध्ये त्यांना ना खूप सुरक्षित वाटतं. तर हे कौतुकास्पद आहे की आपल्या पाल्यावर, आपल्या मुलांवर आपला विश्वास आहे हे त्यांच्यापर्यंत पोचवणं. कारण अनेकदा आईवडिलांच्या मनातल्या भावना मनातच राहतात, त्या त्यांच्या हल्ली आपला शब्द म्हणजे वाईबमधून पोचत नाहीत मुलांपर्यंत. तर ते मला खूप महत्वाचं वाटतंय तू जे सांगती असते. तू मुंबईचीच आहेस ना, म्हणजे आत्ता मी लग्न झाल्यावर आत्ता आले 12 आधी- वर्ष झालं. अगोदर थोडे दिवस होते तेव्हा मी लहान होते. पण तुझं पहिले- बालपण कुठं गेलंय? बालपण अर्ध मुंबईला अर्ध गावाला गेलंय. आणि कुठल्या गावाला? पुण्यामध्ये. बर. पुण्याची म्हणजे पुणा जिल्हा आहे, पुण्याच्या आत बोर तालुक्यामध्ये. बोर माहितीये मला. हा, मग बोरमध्ये आहे मी. अरे बापरे, माझ्या वडिलांचा कारखाना होता भोरला, त्यामुळे आम्ही स्वारगेटहून एसटी हा, पकडून एसटी जायचो. पकडून यावं लागतं. नंतर एशियाड आली. हा. तर तासाभरावर आहे हो, पुण्यापासून. 1-1.5 तास लागतो. बरोबर. तुझं शिक्षण किती झालंय? मी 12वी झाली. बर. किती फरक पडतो तुझ्या बोलण्यात जो खरेपणा आणि आत्मविश्वास आहे. म्हणजे शिक्षणाने सुद्धा माणसाला किती मदत होते. आपण नेहमी असं म्हणतो की अरे आम्ही एवढी डिग्री घेतली, अरे ते काय आपण शिकलो, त्याचा काय फायदा झाला. तो फायदा मला असं वाटतं होतो आपल्या होतो. प्रत्येक वेळी नाही झाला तरी ज्या वेळेस काही पॉईंट असतात त्यावेळेस तो फायदा होतोच. तू पहिल्यापासून आग्रही होतीस की तुझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे? आग्रही म्हणजे कसं, चांगलं शिक्षण म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली पाहिजे ह्याला चांगलं शिक्षण म्हणत नाही. त्यातून काय संस्कार मिळतात, मुलं आपली काय शिकतायत, दुसऱ्याला किती आवडतंय आणि त्यांना काय मिळतंय हे महत्त्वाचं जाणलं जातं माझ्या दृष्टीने. किती शहाणी ते आहेस तू. ते शाळेत आमच्या भरभरून मिळतं, म्हणून मला प्रबोधन कुर्ला शाळा खूप आवडते. पण शिक्षकांचंही लक्ष असतं असं तुला वाटतं? शिक्षकांचंही खूप लक्ष असतं. बरं. अगदी मी तिला म्हणजे आत्ता नाही, ती 2 वर्ष झाले तिने काही क्लासेस आहेत ते कमी केलेत. पण ज्यावेळेस ती सकाळी जात होते 12ला जात होती, कधी संध्याकाळी 7ला येते, 5ला येते, किंवा आता प्रायमरीला गेल्यावर 5वी ते 10वीचा आत्ता चालू आहे तिचा, त्या टायमाला काही वेळेस तिने नाटकाचे वगैरे क्लासेस केले. सकाळी जात होती,
संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत येत होते सगळे शिक्षक. माझे जेवढं लक्ष नाही तेवढं त्यांचं लक्ष तिच्यावर असायचं. भाऊंना मी भेटली आहे, त्यामुळे हा. भाऊ कोरगावकरांच्या मार्गदर्शनाखाली जे जे शिक्षक आहेत हो. मला वाटतं ते त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. हा. त्यात काय वादच नाही. कधीतरी भाऊंशी पण गप्पा माराव्या. आणि मम्मी म्हणता ना तुम्ही त्यांच्या मिसेस ना, मम्मा जे बोलतात. हा, तर हा. त्या दोघांची आपल्या हाफ तिकीट मध्ये गप्पा मारायची माझी इच्छा आहे. तुला गिरिजाविषयी काय स्वप्न आहे? तिने किती शिकावं, पुढं काय करावं, हे तू आई म्हणून तुला काय वाटतं? शिक्षणाची तशी कसं आहे, शिक्षण घेईल तितकं कमीच आहे. पण स्वतःला जे आवडेल, तिला जे आवडेल ते करायला मी तिला परमिशन आहे की तुला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, ज्या आत्ता पुढे टेक्निकली ज्या टेक्निक निघतील त्यात तू शिक. किंवा असं हे नाही की तू इथपर्यंत शिकले, डॉक्टर झालीच पाहिजेस, वकील झालीच पाहिजेस, असं काय नाही. भरपूर फॅसिलिटी निघाल्यात, भरपूर काय निघालेत, पण तिला आवडेल ते तिने करावं आणि त्यात वरच्या पदावर जावं एवढीच इच्छा आहे माझी. म्हणजे घरून असा आग्रह नाहीये की अमुकच शाखेत जा, नाही, असं एवढं काही शिकच, नाही. असं नाही. तू मोकळेपणा मुलांना हो, दिलेला आहे. दिलेला आहे. स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं, ते पण स्वतःच्या आवडीवर, आणि त्यातून वरच्या पदावर जावं एवढीच इच्छा आहे. लहान लहान गोष्टींमधनं तुझ्या मिस्टरांबरोबरचं तुझं प्लॅनिंग आम्हाला कळतंय की घराचं आर्थिक प्लॅनिंग असो किंवा हो. 2च मुलं तुम्ही होऊ दिलेली आहेत या बाबतीत असो, किंवा जिथे तू राहतेस त्याबद्दलचं समाधान असो, या गोष्टी आपल्याला माणूस म्हणून घडवताना फार महत्त्वाच्या ठरतात. कारण आपलं कुटुंब असमाधानी आहे, स्पर्धेत उतरू पाहतंय, अजून काही मिळवायच्या आशेमध्ये आहे, तर मुलांवर त्या भावनांचं प्रतिबिंब पडतंच. हो. आणि मुलंही मनाने चंचल म्हणा किंवा अस्थिर म्हणा अशी राहतात. हां. तर जे कौतुक आम्ही शाळेकडून आणि आता तुझ्याकडून ऐकलंय गिरिजाबद्दल, ते किती खरं आहे हे तिच्याशी गप्पा मारून आम्हाला बघायचं आहे. चालेल. तू इथे वेळ काढून आलीस त्यासाठी मनापासून आभार. आणि आपण संपर्कात राहूच. गिरिजा, वेलकम. थँक्यू. आधी कुमारी गिरिजा हिचे पूर्ण नाव सांगा. माझे नाव कुमारी गिरिजा शिवाजी गोळे. बर, तू कितवीत आहेस? मी आता 10वीत आहे सध्या. काही टेन्शन वाटत नाहीये, रिलॅक्स वाटतेस? अभ्यास आता चाललाय, मग रिलॅक्स. तुमच्या शाळेत आता काय म्हणजे टिपिकल असतं का? म्हणजे चाचणी, 6 चाचणी आणि का किती परीक्षा असतात? हा, चाचणी म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता? युनिट टेस्ट. युनिट टेस्ट म्हणजे 9वी पर्यंत तरी चाचणी, मग हे सेमिस्टर असतं, मग सेकंड युनिट टेस्ट आणि मग फायनल एक्झाम असतात. बट 10वीला जस्ट आम्हाला आता ऐकायला भेटले बाकीच्यांकडून तेवढ्यात की युनिट टेस्ट असते फर्स्ट, नंतर सेमिस्टर, मग प्रिलियम्स असतात आणि मग बोर्ड एक्झाम असते. आणि आत्तापर्यंत तरी एक प्रिलियम असायचे, आता म्हणतात की 2 प्रिलियम्स होणार आहेत असं. ती मला वाटतं प्रिलिम परीक्षा असते ना, ती शाळेकडून घेतली हा, जाते. शाळेकडून घेतली जाते. युनिट टेस्टच्या ऐवजी प्रिलियम्स असतात. म्हणजे ती सराव परीक्षेसारखी असणार तुमची. हा, आता हा. 10वीला बोर्डाची परीक्षा ना, हा, बोर्ड एक्झाम. तर बोर्डासारखंच शाळेकडून प्रिलिम घेतली जाते. हा. म्हणजे मग त्याच्यात किती मार्क मिळाले, काय राहिलं, कुठला विषय कच्चा होता, हे सगळं बघून घेता येतं बघून बहुतेक. घेता येतं. आणि तुला काय काय विषय आहेत 10वीला? मला मराठी, इंग्लिश, हिंदी आणि मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2, परत भूगोल आणि इतिहास, राज्यशास्त्र. राज्यशास्त्र. हां, राज्यशास्त्र. थोडे थोडे बदल होत असतात, कारण आमच्या वेळेला नागरिक शास्त्र होतं. हो, म्हणजे 9वी पर्यंत नागरिक शास्त्रच आहे, 10वीला राज्यशास्त्र आहे बर, असं. अच्छा. आणि 10वी आहे म्हणून काय शाळेतर्फे तुमचे इतर तास कमी केलेत का? पीटी असेल किंवा काय करमणुकीच्या काय गोष्टी असतात? नाही, म्हणजे करमणुकीच्या गोष्टी कमी केल्या तर जास्त अभ्यास करून टेन्शन वाढत जातं. त्यामुळे जरा म्हणजे जस्ट म्हणजे आठवड्यातून 3 तास पीटीचे असतात. पण आता एक्झाम आलेत, सो मग पीटीचे तास बंद. जेव्हा एक्झाम नसतील तेव्हा हा बाबा चला 10वी आहे म्हणून बंद. म्हणजे 11वी 12वीत गेल्यानंतर कॉलेजमध्ये थोडी पीटीला खेळायला जाणार आहे, म्हणजे 10वी पर्यंतची मजा परत अनुभवायला नाही भेटणार. त्यामुळे 3 तास जस्ट फक्त की चला पीटीला असं. आणि तुम्हाला बाकी काय काय आहे? चित्रकला आहे का? नाही, 8वी पर्यंत ड्रॉइंग असतं, 9वी 10वी ड्रॉइंग नसतं.
आणि 8वी पर्यंत इतर विषय काय असतात? म्हणजे तुमच्या शाळा तर खूप सुंदर आहे, हे मी सांगण्यापेक्षा तूही आमच्या प्रेक्षकांना सांग की तुझ्या हो. शाळेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय आहेत? आमच्या शाळेत कसं आता आषाढी एकादशी होती, तर बाकीच्या शाळेत दिंडी काढतात किंवा जस्ट फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत एक प्रोग्राम होतो साधा सिंपल. पण आमच्या शाळेत मोठा प्रोग्राम असतो की आपली संस्कृती काय आहे ही त्या मुलांना कळली पाहिजे. त्यासाठी म्हणजे आषाढी एकादशी काय असते, काय करतात किंवा त्यांना कळली पाहिजे, त्यासाठी फक्तच नुसतं येणार, भाषण करणार, जाणार, मग ते त्यांच्यात करमत नाही. त्यामुळे मग डान्स करायचे, डान्समधून काय काय जे संत वगैरे असतात त्यांच्या गोष्टी सांगायच्या, असं केलं जातं. त्यानंतर आता नागपंचमी आली, मग नागपंचमीला नाग बनवतात, नागदेवतेची पूजा करतात. मग त्यासाठी शाळेत शाडूच्या मातीपासून नाग तयार करतात. हे झालं सेकंडरीचं काम. मग प्रायमरीवाले आता रक्षाबंधन आलं, मग त्यासाठी राखी बनवायची, राखी पौर्णिमा का साजरी करतात हे सांगायचं. असे वेगवेगळे सण साजरे करतात. त्यामुळे मुलांचा अभ्यास तर होतोच, परंतु त्याबरोबर त्यांचे जे इतर म्हणजे काय म्हणू शकतो आपण फॅसिलिटीज असतात किंवा संस्कृती असते ती पण त्यांना माहिती पडते. आणि हे सर्व फक्त भाऊ सर, मम्मा, आजी यांच्यामुळे होतं. आणि त्याचबरोबर आमचे शिक्षक पण तेवढेच सपोर्ट करतात की अदर ॲक्टिव्हिटीमुळे अभ्यासात मागे नको पडायला मुलं, त्यामुळे ते शिक्षक दोन्ही बॅलन्स करत असतात. पण कौतुक आहे तुमच्या शिक्षकांचं. मी तर आले होते ना तेव्हा इतक्या सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्याकडे बोर्ड निर्माण हा, केले हा. होते, अतिशय छान. आणि मला मी त्या सरांचं नाव विसरले, पण त्यांनी सांगितलं सुरेश सरोदे सर, ते म्हणजे चॉकनेच बोर्ड लिहितात, बट ते ड्रॉइंग वगैरे एवढं प्रॉपर काढतात त्याच्यावर, खूप सुंदर अक्षर वगैरे. आणि बाकीचे शाळेत बोर्ड असतात, सुविचार असतात, ठळक बातम्या असतात की जगात काही घडामोडी चालल्यात हे पण मुलांना कळलं पाहिजे. मग ठळक बातम्या कुठे लिहितात का सांगतात? लिहितात, बोर्डवर लिहितात. परत सकाळी प्रार्थना होते, अलीकडची prayer एखादी होते. ठळक बातमी आठवते का? अलीकडे तर आता म्हणजे हे पहिलं मानवरहित वायकिंग एक हे यान मंगळावर उतरलं. किती महत्वाची बातमी शाळेने सांगितली आहे. हो, म्हणजे ज्याचा खरंच विज्ञानाशी संबंध आहे, हो, मानवाच्या शोधक कल्पक बुद्धिमत्तेचा विचार आहे, अशी बातमी होती. हो. युद्ध किंवा राजकारण याच्या पलीकडे जाऊन अतिशय महत्वाची बातमी महत्त्वाची बातमी. शाळेने सांगितली होती. तू आता बोलता बोलता गिरिजा म्हणालीस की प्रायमरीची मुलं राखी पण बनवतात. हो, तू तुझ्या दादाला काय म्हणतेस, तुझ्या भावाला मी दादाच म्हणते. बांधतेस राखी दरवर्षी? हो, काय मिळतं आणि राखी बांधल्यावर? राखी बांधल्यावर लहान होते तोपर्यंत प्रेम मिळत होतं, रक्षा करण्याचं त्याच्याकडून वचन मिळत होतं. बट आता मोठी झाले, मग असं गिफ्ट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते होतच. देतो का मग तू? हा, देतो. तुमचं दोघांचं जमतं का? खूप जमतं, आमच्यात भांडणच होत नाहीत. खरंच? जस्ट झाली अशी बोलता बोलता तरी सॉरी होऊन जाते लगेच. असं मारामारी तरी आजपर्यंत कधी झाली नाही आमच्यात. सुपर्ब. आणि एक आता तू जरा मोठी आहेस, 10वीत आहेस, त्यामुळे मला तुला विचारावं असं वाटतं गिरिजा की अनेकदा असं होतं की राखी पौर्णिमा आली की आपल्या ओळखीच्या अनेक मुलांना आपण राख्या बांधतो की हाही माझा मानलेला भाऊ, तोही माझा मानलेला भाऊ. माझा विचार जरा वेगळा आहे. मला असं वाटतं की का आपल्याला मित्र असावेत की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाने आपला भाऊच झालं पाहिजे का? तर तुझा काय विचार आहे त्याबद्दल? तू राखी बांधतेस अनेकांना? अनेकांना नाही, पण वर्गातले जे असतात की बाबा आम्ही एकत्र होतो आधीपासून, फ्रेंड्स आहे वगैरे, हे भाऊ आहेत, म्हणजे कुठे का रस्त्याने चालायला लागलो ते आमच्या सोबत असले, कोणी काय वाईट नजरेने बघितलं की ते आमचे प्रोटेक्शन करतील आमचं. मग तसे जे असतात विश्वासातले त्यांना राखी बांधू शकतो की ते भाऊच आहेत आमचे, कारण भावासारखं आमचं रक्षण करतात ते सुद्धा, म्हणून. आणि पोलिसांबद्दल काय वाटतं? हो, आमच्या शाळेतले पोलीस स्टेशनला सुद्धा जातात रक्षाबंधनला राखी बांधायला, कारण पोलिसांना राखी बांधणं हे खूप गरजेचं आहे. कारण ते
जेव्हा प्रोग्राम म्हणजे सण असतो, उत्सव असतो, तेव्हा त्यांचा घरचा सण उत्सव सोडून ते आपल्या रक्षणासाठी येत असतात. जसं की आता कुर्ल्यामधले गणपती खूप फेमस असतात, पुण्याकडचे वगैरे गणपती सगळ्यांच्या घरी असतात, पण पोलीस त्यांच्या घरचे गणपती सोडून तिथे प्रोटेक्शनसाठी असतात, की कुठे काही मारामारी होऊ नये, दंगा होऊ नये, काय होऊ नये त्यासाठी. मग त्यांना रक्षाबंधनला राखी बांधणे खूप गरजेचंच आहे. आणि त्याच्यातूनच भाऊ सरांमुळे आम्ही मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रक्षाबंधन ते जवळजवळच असतं, मग आम्ही राजस्थानला गेलेलो BSFला. तिथे आम्ही त्या BSFच्या अधिकाऱ्यांना राखी बांधलेली. किती छान, तुम्ही सैनिकांना भेटलात सगळे. हो, म्हणजे असे मोजकेच जण होते, 10 जण होतो आम्ही आणि आमचे सर होते. पण आम्ही राजस्थानला BSFला जाऊन आलेलो, राजस्थान बॉर्डरवर. तिथे सैनिकांना आम्ही राखी बांधली. मस्त वाटलं म्हणजे खूप. म्हणजे मला ऐकूनच इतकं छान वाटतंय, कारण पोलीस आणि आपले सैनिक यांच्या प्रती आपण कृतज्ञता जेवढी व्यक्त करावी तितकी कमी आहे, हो. असं मला वाटतं. पण तरी मला असं विचारायचं आहे गिरिजा, की तुला असं वाटतं की मुलांनी आपली रक्षा करायला पाहिजे? तू इतकी छान कॉन्फिडंट वाटतेयस मला. मला असं वाटतं की कोणी चुकीचं वागणारी व्यक्ती तुझ्यासमोर आली तर तू न घाबरता फेस करेल. हो, मुलांनीच प्रोटेक्शन केलं पाहिजे असं काही नाही ना, मुली पण तेवढ्या तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे कधी समजा कोण नसेलच, अनोळखीच आहे, मग तिथे मुलींना पण ते फेस करता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतः देखील तेवढं खंबीर असलं पाहिजे. पण तुला वाटतं तू आहेस तेवढी खंबीर? हो, मलाही वाटतंय, कारण तुझ्या बोलण्यामध्ये बऱ्यापैकी तू कूल आहेस असं मला वाटतंय. आणि तुझ्या वर्गात तू मॉनिटर किंवा सेक्रेटरी आहेस का दुसरे कोणी आहेत? म्हणजे 9वी पर्यंत 8वी पर्यंत होते मी, मॉनिटरच होते. बट असं होतं ना की हीच सारखी पुढे जाते, हीच सारखी, आम्हाला पण चान्स पाहिजे. मग त्यामुळे 9वी 10वी मी जरा मागे आले, बाकीच्यांना पण चान्स दिला की चला तुम्ही मॉनिटर व्हा. बट मला असं लीडर बनायला, लीड करायला सगळ्यांना खूप आवडतं. किती छान. आणि त्यासाठी तू काय करतेस? मला ह्याच्यात खूप इंटरेस्ट आहे गिरिजा, कारण तुला सांगू, मी माझ्या शाळेत मॉनिटर होते आणि मला फार आवडायचं. मला असं वाटायचं की माझ्या सगळ्या मैत्रिणींची जबाबदारी माझ्यावर आहे. काही मदत लागली तर सगळ्यात पुढे मी पाहिजे, असं माझ्या मनात असायचं. तुझा काय विचार असतो मॉनिटर असताना? मला पण तेच वाटतं की एवढ्या अख्ख्या वर्गाची जबाबदारी मी घेते, शिक्षक नसल्यावर मी जबाबदारी घेते. म्हणजे मी सगळ्यांची मॉनिटर आहे, सगळ्यांना सांभाळणार, सगळ्यांना शांत बसवणार, ती माझी जबाबदारी आहे. परत मुलांच्या अडचणी असतात, कधी कधी मुलं डायरेक्ट टीचरांना सांगू शकत नाही, मग ते मॉनिटर सांगतं. मग ती एक जबाबदारी असते, ती त्या म्हणजे मॉनिटरच्या पदावर असताना ती फील करायला खूप छान वाटते. जसं की आता मॉनिटर नाही, बट आता लेझिमच्या म्हणजे सहशालेय स्पर्धा वगैरे असतात, तिथे लेझिमची स्पर्धा होती. मग सर हँडल करत होते, सर एकटेच होते जस्ट, म्हणजे कोण नव्हतं म्हणून. मग मी तिथे जाऊन काठी घेऊन ये, चला चला उठा, लेझिम खेळा, असं करा तसं करा. मग त्याचं लीड करायला खूप आवडतं सगळ्यांना. किती छान. पण आता मिस होते का? 10वीत आहेस आणि नाही करत आहेस तू मॉनिटरशिप? हा, तसं तर होतंच, पण आहे आता कॉलेज येणार. कॉलेजमध्ये हे असतात ना, ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये जॉईन होणार वगैरे. आणि शाळेतल्या किती गोष्टी तू घरी घेऊन जातेस? आईबाबांना सांगतेस किंवा तक्रारी घेऊन जातेस का कधी? तक्रारी तर तशा नसतातच जास्त, कारण शाळेच एवढी छान आहे, तिथं तक्रार करणारच काय. आवडतीये शाळा? आवडते. पण ना, आईला माहिती असतं काय काय चाललंय? हो, सगळं माहीत असं. जस्ट म्हणजे जेवढ्या मैत्रिणी क्लोज नाही तेवढी आई क्लोज आहे. सगळं आईशी शेअर करायचं, आई आणि मी गप्पा वगैरे मारतो. चांगलं ना ते. आणि तू घरी घरी कसा सहभाग असतो तुझा? म्हणजे आई अजिबातच काम करू देत नाही की तू मदत करतेस थोडीशी? नाही करते ना तेवढं, कारण आता 10वी आहे. परत 10वीत थोडं तरी जमलं पाहिजे, काही ना काहीतरी. जस्ट म्हणजे कॉलेजसाठी बाहेर गेलं, कुठे आलं तर तिथे स्वतःचं काम स्वतःला जमलं पाहिजे. जेवण बनवायला तेवढं जमतं स्वतःचं स्वतः करायला. किंवा घरातलं काही जस्ट रविवार असेल तर घरातलं म्हणजे आईला मदत करायची थोडी, करते मग. बरं. आणि तुझा दादा आता शिकतोय का नोकरी करतोय? नाही, दादा लास्ट इयरला शिकतोय आता, 4th इयर. बरं. आणि तू जिथे राहतेस तिथे अभ्यासासाठी शांतता मिळते का तुला?
हो असते ना, शांतता असते. कारण म्हणजे आधी ज्या बाजूवाल्या होते ते आता शिफ्ट झालेत. मग तिथे एक दिदी, ती दिवसभर कामावर जॉबलाच असते. मग शांतता असते. दुपारी कोण असा कालवा वगैरे म्हणजे नसतो. आम्ही जेव्हा म्हणजे तिथे आता जस्ट लहान जनरेशन सकाळी शाळेत जा, दुपारी या. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खूप कालवा असायचा, कारण आम्ही कोणाला झोपूच द्यायचो नाही. आमची पूर्ण ती टीमच होती. मस्ती करा, धिंगाणा करा, हे करा. आणि तेव्हा अभ्यास पण नव्हता एवढा जास्त. मग आता सगळेच एकाच वयाचे असल्यामुळे सगळे आता 10वीलाच आहे. कोण 9वीला, कोण 10वीला, कोण 12वीला. मग ते सगळेच अभ्यासामध्ये, त्यामुळे शांतता असते. मी तुला का हा प्रश्न विचारला, कारण अनेकदा असं होतं, म्हणजे तू त्या मानाने साध्या वस्तीमध्ये राहतेस. हा. अनेक जी श्रीमंत मुलं असतात त्यांना आणायला आई बाबा जातात, परत येताना ड्रायव्हर जातात, Driver. मग त्यांना एक स्पेशल क्लास असतो. आणि एवढं करूनही ती मुलं अभ्यासात चमकत नाहीत हा वेगळा मुद्दा झाला. त्यांना तेवढं आकलन नसतं. असं अनेकदा दिसलेलं आहे की ओव्हर प्रोटेक्टेड जी मुलं असतात ती त्या मानाने तेवढे ताकदीचे म्हणजे हा. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने कधी कधी कमी बनतात. तुला काय वाटतं याच्याबद्दल? तुला कधी कधी असं वाटतं तुमच्याकडे कमी पैसे आहेत का? तुम्ही साध्या घरात राहता? नाही, साध्या घराचं नाही. कारण जस्ट आता 4-5 वर्ष झालं आम्ही घनसोलीत फ्लॅट घेतलाय. मग माझ्या शिक्षणासाठी आम्ही कुर्ल्यात राहिलोय. मग शिक्षण झालं की आम्ही तिकडे शिफ्टच होणार आहे. आणि कधी असं आईने पप्पांनी असं जाणवूच दिलं नाही की आपल्याकडे कमी पैसे आहेत किंवा नाही. फीलच नाही होत की आमच्याकडे कमी पैसे आहेत बाबा. सगळ्या मैत्रिणींसोबत कुठे जायचं म्हटलं तरी हा चला जा, फिरायचंय हा चला फिरायला चला, जायचं यायचं नॉर्मल. मग काही नाही वाटत की कमी पैसे किंवा आपण चाळीत राहतो हे राहतो. कारण तिथे राहिलोय, कारण शाळा आहे, दादाचं कॉलेज आहे. ते कॉलेज केल्यानंतर मग पुढे आमची हे होणार आहे, म्हणजे एज्युकेशन होणार आहे. एज्युकेशन झाल्यामुळे आमचं लाईफ सेट होणार आहे. मग त्यामुळे ॲडजस्ट करतो. मग चौघं पण असे आम्ही ॲडजस्ट करून घेतो, समजून घेतो. त्यामुळे होतं नॉर्मल, एवढं काही नाही वाटत. किती छान. आणि तुमच्या परिसरामध्ये किती स्वच्छता असते? आमच्या परिसरात स्वच्छता असते, कारण तिथले जे नगरसेवक आहेत त्यांनी कचऱ्यासाठी हे बांधलेत, असे रूम्स बांधलेले, टाईलवाले रूम्स बांधलेले. त्यामुळे कचरा तिथे रूमच्या आतमध्ये टाकतात किंवा साफ रोज सकाळी गाडी येते साफ करून न्यायला. त्यामुळे कचरा वगैरे जास्त नसतोच आमच्या इथे. कोण आणि आहे तुमच्या इथे नगरसेवक? नगरसेवक आता जस्ट सईदा खान म्हणून आहे. बरं, पण त्यांचं लक्ष असतं. हा, लक्ष असतं त्यांचं. आणि आता गणपती येणार आहेत, हो. दहीहंडी येणार आहे, तेव्हा तुमच्या एरियामध्ये जरा गोंधळ निर्माण होईल का? तुला त्याबद्दल काय वाटतं? गोंधळ म्हणजे गर्दी, हा, गर्दी, उत्सवाची तयारी, हा, उत्सवाची कधी कधी तयारी, हो. थोडीशी इगोची किंवा वादावादी पण होऊ शकते. तसं काय होतं तुझ्या एरियामध्ये? वादावादी तरी आमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण ती मोठ्या माणसांची किंवा मोठ्या मुलांची वगैरे असते, ती त्यांचीच असते. बट वादावादी तर होतच नाही, कारण तो सण असतो. आणि चाळीत कसं असतं, सगळे एकत्र येतात, एकत्र सण साजरे करतात. मग तिथे जास्त भांडण वगैरे काही होत नाही. एवढं भांडण झालं तर मोठे जे असतात की म्हणजे काका वगैरे असे जे असतात ते हँडल करून घेतात. हे शांत बसा, असं व्हा तसं. मग त्यामुळे आमच्या छोट्यांमध्ये तर काय भांडणं होत नाहीत. मोठी अशी मंडळ भांडणं झाली तर पण ती पण सॉल्व्ह होऊन जातात. आणि एवढं काही नाही, गणपती असतात, मजा असते, डान्स येते, डीजे वगैरे, मजा येते. त्याचं प्रेशर नाही येत आणि मुलांपर्यंत ते पोहोचतच नाही, असं तू म्हणतीयस. हा. आणि तुमच्या शाळेमध्ये किंवा जिथे तू राहतेस त्या परिसरामध्ये तुला असं वाटतं की फक्त जास्त करून मराठी माणसं आहेत का सर्वधर्मीय लोक आहेत? तसं तर मराठी माणसं पण आहेत, पण सर्व धर्मीय म्हणजे नॉर्मल आहे. पण मी जिथे राहते तिथे तर मराठीच माणसं आहेत जास्त करून असं. आणि शाळेच्या बाजूला पण मराठी किंवा बाकीच्या जाती धर्मातले पण आहेत. पण तेव्हा असं वेगळं नाही वाटत की ही वेगळी माणसं आहेत का? शाळेचा दृष्टिकोन किंवा तुझा दृष्टिकोन, तुझ्या परिवाराचा दृष्टिकोन कसा आहे? शाळेला तर आपण क्रेडिट देऊच या, कारण विद्यार्थी दशेमध्ये असताना शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेचे कार्यवाह या सगळ्यांच्या विचारांचा पगडा, त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. पण तुझ्या कुटुंबाचा विचार कसा आहे? कुटुंबाचा विचार काही नाही, म्हणजे त्यांचं फक्त एक, तू मैत्रिणी बनवते, तू मित्र बनवते, पण त्यांच्याबरोबर तू सेफ पाहिजेस. की म्हणजे जात धर्म
नॉर्मल आहे. आता शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, तिथे सगळे म्हणजे ही जात पर्टिक्युलर, ह्या जातीतले हेच शिकणार, त्या जातीतले, ते आधी होतं. आता तर ते नाही आहे. म्हणून त्यामुळे सगळे एकत्रच शिक्षणाला असतात. मग तिथे तू माझ्यापेक्षा खालच्या जातीतली, तू माझ्याशी बोलू नको, तू माझ्यापेक्षा हाय लेवलचा, तू बोलू नको, असं तर नसतंच. सगळे एकत्र असतात. पण त्यातले पण की हां, मी ह्यांच्यासोबत सेफ आहे, मी ह्यांच्यासोबत चांगली राहू शकते, हे माझ्यासोबत चांगलं जुळवून घेतात, मग त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करायची, बस एवढंच. मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो, कारण आपण किंवा आपली मुलगी इतक्या कोवळ्या आणि अतिशय संवेदनशील वयातली मुलगी कुठल्या जाती धर्माच्या मुलामुलींबरोबर आहे याही पेक्षा ती सुरक्षित आहे ना, हे कुठल्याही कुटुंबाला वाटणारी प्राथमिक गोष्ट आहे, प्राथमिक काळजी आहे. त्यामुळे मला गिरिजाच्या पालकांचं कौतुक वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण 9वी-10वीतली मुलं जी असतात ते जे वय आहे ते खूपच हळूवार भावनांमधनं जाणारं वय आहे. त्यावेळेला आपल्या मुलांकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे याबद्दल तुमचं मत ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. गिरिजा, तुझ्या आवडीनिवडींविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की अभ्यासात तर तू छानच आहेस, इतकी छान आहेस की तुझ्या शिक्षकांना आणि तुझ्या आईला तुझ्याबद्दल फुल कॉन्फिडन्स आहे की तू छानच अभ्यास करतेस. तर तुझ्या आवडीनिवडी काय आहेत अभ्यासाव्यतिरिक्त, त्या आम्हाला सांग. माझ्या आवडीनिवडी म्हणजे मी नाटक करायचे, परत गाणं गायचे. गाण्यात म्हणजे एवढी मी चांगली नाही आहे, पण नाटक करायला मला खूप आवडतं. आणि सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे मला भाषण करायला, वक्तृत्व करायला खूप आवडतं मला. जसं की मी आता खूप साऱ्या स्पर्धा वगैरे केल्या आहेत वक्तृत्वाच्या, जसे सहशालेय असतात, वॉर्डच्या आमच्या इथल्या असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून नंबर वगैरे आवडतं मला. किती छान. आणि आलाय नंबर? हो, आलाय. किती नम्र आहेस तू. नाहीतर पहिलं कुणीतरी सांगितलं असतं मला एवढे पुरस्कार मिळाले, तेवढे पुरस्कार मिळाले. परत लेझिम खेळायचं, ते सगळं चालतं. म्हणजे आपली संस्कृतीचं भाषण, परत लेझिम खेळणं. लेझिम आजकाल तर इंग्लिश मिडियम वगैरे ह्या शाळेतल्या मुलांना तर लेझिम काय असतं, कसं दिसतं, कसं खेळतात, त्यातले स्टेप्स काय, त्यातले म्हणजे कसं वाजवायचं वगैरे हे तर काय माहितीच नसतं. पण ते आमच्या शाळेत आहे. मग ते खेळले मी, म्हणजे आवडतं असं डान्स वगैरे. तुला माहितीये कितीतरी ठिकाणी हल्ली बिना लेझिमच्या पण त्या स्टेप्स करत असतात. अनेक पुरुषांचे गट रीलमध्ये बघायला मिळतं ते. हो ना. तुम्ही खरं लेझिम घेता? आमचे खरे लेझिम असतात. काय मस्त वाटतो तो आवाज, असं जिंगल्यासारखं होतं थोड्या वेळाने. आणि त्याच्यात पण साडी घालून, ड्रेस घालून. साडी घालून खूप अवघड असतं, कारण त्याच्यात ते पिरॅमिड वगैरे काय काय स्टेप्स असतात. परत हे म्हणजे वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण, स्टेप्स असतात किंवा पिरॅमिड असतात. आणि म्हणजे ते मनोरे वेगवेगळे मनोरे असतात, ते दाखवायचे असतात, सादर करायचे असतात. ते साडीत म्हणजे तेवढी नऊवारी साडी हँडल करून, लेझिम खेळून प्रॉपर तो आकार झाला पाहिजे. आता सर्कल बनवायचा, प्रॉपर सर्कल झाला पाहिजे, ते सगळं मॅनेज करायचं. त्यासाठी ते टीम वर्क लागतं. मग ते टीम वर्क असायला सगळे नीट राहिले पाहिजे. मग ते सगळं करायला छान वाटतं असं. बापरे, नऊवारी साडी माझ्या डोक्यात नाही आलं, कारण नऊवारीच पाहिजे, 5वारी साडीत नाही जमणार. त्यात फेटा असतो, नऊवारी साडी असते, नथ, परत गळ्यातले हे ते सगळं आपलं सावरून, स्वतःचा जीव सावरून सगळे साडी हे ते सावरून करायचं असतं. पण नट्टापट्टा करायला आवडतो का? आवडतो. येतो का मेकअप करता? हो, येतो ना. आणि नथ कशी सांभाळतेस? नथ मी घालते डायरेक्ट, माझी प्रेसची नसते ना, त्यामुळे. नाक टोचले. त्यामुळे घालते मी डायरेक्ट. माझं पण, मला ते बरं पडतं, कारण ती प्रेसची असते ना, ती पडेल काय अशी भीती वाटते. आणि साडी नेसता येते? साडी नेसता येते. 10वीतल्या मुलं म्हणजे फारच छान. नाटकात काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी तुला येतात. कारण नाटकात जे आमचे सर होते, अभिप्राय सर, सचिन शिर्के सर, त्यांनी म्हणजे
तुम्ही नाटक करताय, मग तुम्ही एक रोल करताय, मग फक्त रोलच नाही करायचा, तुम्ही साऊंड हँडल करायचं, परत तुम्ही जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा जे साहित्य ठेवायचं असतं वगैरे ते हँडल करायचं, तुम्ही तुमचा मेकअप हँडल करायचा, तुम्ही तुमचे कपडे कॉस्ट्युम हे सगळं हँडल करायचं. कारण तुम्ही नाटकात काम करताय म्हणजे फक्त तुम्ही एक रोल नाही सादर करत आहे, तुम्ही हे सगळं पण तुम्हाला जमलं पाहिजे, बॅकस्टेजचं काम पण तुम्हाला जमलं पाहिजे असं. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलंय की जसं की आता आमचं 4 यार पक्के नाटक होतं, मग ते जेव्हा आम्ही सादर करत होतो मग तिथे जे मेकअप करणारे होते ते आमच्यातलेच होते, कॉस्ट्युम करणारे आमच्यातलेच होते. परत म्हणजे आता असं पण असतं की या सीनमध्ये हा एक रोल करतो, परत बाहेर येऊन डबल त्यालाच जावं लागतं, मग ते बाहेरच्या बाहेर पटकन मेकअप चेंज करून वगैरे ते जमलं पाहिजे. मग ते आमच्यातले आमचे करायचे, म्हणजे मुलंच करायचो आम्ही सगळं. मग त्यामुळे ते हँडल करायला जमतं. आता साडी नेसायची, पटपट साडी नेसवायची, तिला पाठवायची, आली की परत समजा कोणाची एंट्री नाही चुकली पाहिजे, टायमावर झालं पाहिजे. परत नाटकामध्ये पण आता 2 असतात, कधी कधी स्टेजवर एकदम घाबरून जातं, मग डायलॉग बोलायला होत नाही, मग पुढच्याने ते कॅचअप करायचं, ते सगळं शिकवलंय. किती छान. आणि तू जेव्हा 11वीत ऍडमिशन घेणार आहेस गिरीजा, तेव्हा तुझ्या मनात कुठलं कॉलेज आहे का? म्हणजे कॉलेजचं नाव सांगू नको पाहिजे तर, पण तुझ्या मनात आहे का अमुक एका कॉलेजमध्ये जाऊ, कारण तिथे छान नाटकं सादर करतात, असं काही आहे? म्हणजे तसे तिथे रुईया, रुपारेल वगैरे असे कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये की तुम्ही अभ्यासाबरोबर अदर ऍक्टिव्हिटी पण करायलाच पाहिजे असं आहे तिथे. मग ते कॉलेज चांगले, मग तिथे ऍडमिशन भेटलं पाहिजे, त्यासाठी तेवढे पर्सेंटेज पाहिजेत असं. आणि आता तुमची प्रबोधनकार ठाकरे शाळा जी आहे ती 10वी पर्यंतच आहे का? हा, ती 10वी पर्यंतच आहे. म्हणजे हे शेवटचं वर्ष आहे तुझं शाळेतलं? हो. आणि तू कितवी पासून या शाळेत आहेस? 1ली पासून. अरे वा, माझंही सेम होतं. मी पुण्याच्या अभिनव विद्यालयात शिकले, पण मी शिशु गटापासून 10वी पर्यंत एकाच शाळेत होते. नाही, मी शिशुगट म्हणजे जेव्हा सिनियर ज्युनियरला होते तेव्हा वेगळीकडे होते, पण 1ली ते 10वी मी त्याच शाळेत शिकते. बेस्ट. तू आता नाटकाबद्दल इतकं बोललीस गिरीजा, मला खूप छान वाटलं, कारण तू आमची पहिली गेस्ट आहेस जिला नाटकाबद्दल इतकी माहिती आहे आणि तू ओपनली बोलतेस. कदाचित दुसरी. आमच्याकडे पलाश गोखले आला होता, तोही नाटकात काम करतो, तो बरंच सांगत होता. तो पुण्याचा आहे, आपण मुंबईत आहोत. तू कुठलं खरं नाटक पाहिलंस? नाटक म्हणजे जेव्हा आम्ही स्पर्धेला गेलेलो तिथे खूप नाटक झालेले, मग ते बघितलेले, किंवा असं मम्मी पप्पांबरोबर गेल्यावर फिरायला जस्ट बघितले असं. पण सादर तर भरपूर केलेत, बघितल्यापेक्षा सादर केलेत. परत म्हणजे 4 यार पक्के कणा नाटक होतं आमचं, 4 यार पक्के होतं, वसंत गोवारीकर त्यांच्यावर नाटक होतं, मेरी क्युरी त्यांच्यावर नाटक होतं, असे खूप सारे, म्हणजे सायंटिस्टवर नाटक किंवा असे जस्ट फ्रेंडशिपवर नाटक होतं, म्हणजे खूप थीमवर नाटकं होती. किंवा एक मुलगी जिची की घरचे खूप म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे, तिची आई म्हणजे बाबा वारलेत, आई वारले, तिला शिकायचंय, मग तिला तिचे टीचर सपोर्ट करतायत, तरी सुद्धा ती किती स्वतःला हे करते की मी अजून मोडणार नाही, मी अजून करणार. तिची जी हे क्युरिओसिटी की मला अजून करायचंय, ती खूप छान आहे. मग असे खूप खूप प्रकारचे नाटक केलेत, बघितलेत. गिरीजा, तुला दुःख कशाचं होतं? तू आता गोष्ट सांगता सांगता एका मुलीची कहाणी सांगितलीस की तिच्याकडे तिचे आई बाबा नाही आहेत, म्हणजे थोडं सिंड्रेला सारखंच, की ती बऱ्यापैकी दुःखात आहे आणि तरी तिची जिद्द आहे शिकायची. तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा दुःख होतं? कारण समजा असे रकाने दिले आणि तुम्ही टिक करा की आई आहे का आहे, बाबा आहे का आहे, प्रेम करतात का करतात, भावाशी जमतं का जमतं, शाळा चांगली आहे का हो, तर होकार बरेच आहेत, हो की नाही? पण तरीही एक तरुण विद्यार्थी म्हणून तुला कशाचं वाईट वाटतं? मला आता तर वाईट वाटतं की फ्रेंड्स काही असे असतात जे की त्यांना आपण खूप सपोर्ट केला की नाही हिच्या घरी असं आहे, आपण हिला सपोर्ट करूया, पण कधी कधी तेच फ्रेंड्स असे उलटे फिरतात की आपल्यालाच तोंडावर पडतात की आपण त्यांना किती मदत केलेली असते, त्यांना किती सपोर्ट करतो त्यांना. मग ते हे शाळेतलं म्हणजे डबा खायचा असू दे किंवा अभ्यासातला सपोर्ट असू दे, ते
एका क्षणात ते विसरून जातात आणि लगेच पुढच्याला असं बोलून जातात की ते खूप मनाला लागतं. मग तसे काय काय फ्रेंड्स असतात, मग त्यांचंच वाईट वाटतं. कधी कधी म्हणजे समजा सगळे असे मोबाईल घेऊन आहेत, आपण नसेल तर मग ते असं समजून नाही घेत की ही आपल्याला सगळीकडे सपोर्ट करते, तर मग तिला पण आपण आपल्यात घेऊया. ते असे म्हणजे मनाला लागेल असं बोलतात. मग ते आजकाल हेच वाईट वाटतं की सगळेजण समजून नाही घेत मित्रमैत्रीण एकमेकांना. असं तू माझ्यापेक्षा खालची आहे, तू माझ्यापेक्षा खालची आहे, तुला जमत नाही असं बोलायला बघतात. आधीच्या जनरेशनमध्ये काय होतं की नाही, आपण सगळे एकत्र राहूया, आपण तुझ्याकडे हे नाही माझ्याकडे मी तुला देतो, आपण एकत्र. ते आजकाल कसं असतं की नाही तुझ्याकडे नाही ना, तुझ्याकडे नाहीच आहे, तुझ्याकडे नसतंच, तुझ्याकडे कधीच नसतं, असं म्हणजे मनाला लागेल असं. मग ते म्हणजे ते जो मुलगा असतो मुलगी असते त्याच्या मनात की बाबा मला नाही मिळत, मला असं नाही होते, हे नाही. मग ते प्रेशर निर्माण होतं. मग प्रेशरमुळे बाकीचे जे अभ्यास असतो हे असतो त्याच्यात मागे पडत जातो. मग त्यामुळे फ्रेंड्सने पण सपोर्ट केला पाहिजे. घरचे चांगले असतील तिथेच नसतं, कारण घरच्यांपेक्षा पण कधी कधी आपण सगळ्यात पहिलं प्राधान्य देतो ते म्हणजे मैत्रिणींना, मित्रांना. मग त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, मग ते चांगले असले पाहिजेत ना. म्हणजे तुला असं वाटतं की फक्त तुझा असा सर्वसमावेशक विचार असून उपयोग नाहीये, सगळ्यांचाच असला पाहिजे, नाहीतर आपल्याला वाईट वाटणारच. हो. आणि हे झालं तुझ्याबद्दल. मला फार बरं वाटलं की तू तुझ्याबद्दल बोललीस. स्वतःबद्दल बोलण्यात गिरीजा धमक लागते. आपण लोकांची उदाहरणं देऊन त्यांना काय वाटतं हे सांगत बसलो तर आपण स्वतःपासून कुठेतरी पळ काढतोय असं वाटतं. तू दिलेलं प्रामाणिक उत्तर मला ऐकून मला फार बरं वाटलं. तुला आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल किंवा भारत देशाबद्दल काय काळजी वाटते? महाराष्ट्र राज्य, भारत देश म्हणजे ही काही महानच आहे. वक्तृत्व स्पर्धा नाही. तू विचार कर, साधी गोष्ट सांग, मोठी गोष्ट सांग. तुला काय वाटतं की आपल्या कुठे आपण परिस्थिती सांभाळू शकतो, कुठे प्रगती करू शकतो, काय वाटतं तुला? जस्ट महाराष्ट्र राज्य, भारत देश हे प्रगती तर करतच आहे, पण सगळ्यात मेन मुद्दा येतो की सगळेजण म्हणतात मुलींना संरक्षण मिळत नाही. परंतु कोण ह्याच्याकडे लक्ष देत नाही की बाबा इंदिरा गांधी होत्या किंवा राणी लक्ष्मीबाई होत्या, त्या खूप लीड करत होत्या सगळ्यांवर. मग त्या काळात जर त्यांना संरक्षण मिळत होतं, त्या काळात जर त्या सगळं काही करू शकत होत्या, मग आताच्या मुलींना का नाही? मग मुली म्हणतात कधी कधी की आम्ही कसे का राहू, कसे का वागू. मुलांनी त्यांच्या नजरा बदलल्या पाहिजेत. मुलं म्हणतात की आम्ही असे आहोत तर मुली का नाही नीट राहत. मग ते दोघांनी पण नीट हँडल केलं पाहिजे. मुलांनी पण त्यांच्या नजरा बदलल्या पाहिजेत, मुलींनी पण नीट राहायला म्हणजे सुरुवात केली पाहिजे. जसं की आता साधी जरी कुठली ॲड असो, म्हणजे ॲड मला हे बोलायचं नाही, किंवा काही जरी असलं साधं, तरी मुलींना जास्त करून असे शॉर्ट ड्रेस किंवा शॉर्ट पॅन्ट्स वगैरे असं घालवत. काही चुकीचं नाही आहे घालणं, बट तुम्ही कुठे चाललाय, कुठे काय करताय याचं भान ठेवा. जसं की आता शाळेत जायचं आणि तुम्ही स्लीवलेस घालून गेला तर ते चुकीचं आहे. तुम्ही फिरायला चाललाय, कुठे घरच्यांसोबत चाललाय, तिथे घालून जाणं बरोबर आहे, पण शाळेत चाललाय तर तुम्ही फुल ड्रेस पाहिजे, कम्फर्टेबल असला पाहिजे, त्याबरोबर साधा सिंपल ड्रेस पाहिजे. मग पुढचा मुलगा पण काय करू शकत नाही, मुली पण काय करू शकत नाही. मग जशा एकदम सेफ होत्या, म्हणजे त्यांना सेफ्टी होती त्या काळात मुलींना, तशीच आता पण राहणार. फक्त त्या काळात मुलींना पुढे येऊन देत नव्हते, आता मुलींना पुढे येऊन देतात, एवढंच आहे. आणि किती पुढे येऊन देत आहेत? प्रतिभाताई पाटील असो किंवा द्रौपदी मुर्मू असो, आपल्या राष्ट्रपती स्त्री आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तू कुठेतरी असं सांगू बघतेस की स्त्री आणि पुरुष, मुलं आणि मुली या सगळ्यांमध्ये सुसंवाद पाहिजे. आणि आपण काय करतोय याचं भान पाहिजे. जिथं करायची तिथे तुम्ही करा पाहिजे तर फॅशन, पण शाळा ही फॅशन करण्याची गोष्ट जागा नाहीये. तिथं तुम्ही व्यक्तिमत्व विकास, स्वतःचं शिक्षण किंवा ज्ञान, माहिती मिळवणं याची कास असली पाहिजे आपल्याला, होय की नाही? तू किती प्रवास केलायस गिरीजा महाराष्ट्राबाहेर, किंवा राजस्थानला जाऊन आलीस ते सुद्धा BSFच्या जवानांना भेटायला, हे फार भारी वाटलं. पण अजून कुठे कुठे तुमच्या सहली गेल्या आहेत?
सहली सहली म्हणायचं म्हटल्यावर तर भाऊ सर खूप छान छान ठिकाणी सहल काढतात. जसं की आता ह्याच वर्षी आम्ही कोकणला जाऊन आलो सहलीला. त्याच्या आधी पुण्याला गेलेलो 2 वेळा. आणि आमची सहल शाळेची मुळात 1 डे रिटर्न नसते, स्टेची असते, 2 दिवसाची पिकनिक असते. त्यामुळे तर मजाच असते की आपले शाळेतले फ्रेंड, शाळेतले शिक्षक, प्रवास करायचा, 2 दिवस, 1 दिवस स्टे असतो तिथे, परत राहायचं, परत यायचं, मस्ती, खूप मजा असते परत. आणि त्याच्यातून माझ्या पप्पांच्या कॉलेजमधून मी मनाली वगैरे तिकडे हरियाणा तिथे जाऊन आलेली, पंजाबला वगैरे. आणि तुला कुठे जायचंय? तुझं काय स्वप्न आहे? तुला कुठला देश किंवा कुठलं राज्य बघायचंय? मला तर आता सगळ्यात जास्त जाणून घ्यायचं, एक म्हणजे मथुरेला जायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला जगन्नाथपुरी, ओडिशाला, तिथे जायचंय मला. मी पुरी जगन्नाथ दोन्ही बघितलंय. ओडिसाला मी गेलीये अच्छा. शूटिंगसाठी. भुवनेश्वर, कोणार्क आणि जगन्नाथ. जगन्नाथपुरी. पण मथुरेला का जायचंय तुला? मथुरेला सगळे म्हणतात मथुरेचं वातावरण हे, ते कृष्णाचा जन्म झाला तिथे, वातावरण छान आहे. मग ते वातावरण नक्की सगळे म्हणतात की छान आहे. मग ते बघायचे, अनुभवायचे कसं आहे ते. आणि सगळ्यांकडून, खूप जणांकडून ऐकलंय की मथुरा बेस्ट आहे, मथुरा बेस्ट आहे, मथुरा खूप छान आहे फिरण्यासाठी, पाहण्यासाठी तिथे काय काय आहे. आणि त्याचबरोबर हे पण लेणी कोणती, अजिंठा वेरूळ लेणी, ती पण एक बघायचं की त्या काळात एवढं कोरलं, कसं कोरलं, काय केलं, मग त्यांची ती म्हणजे हस्तकला कशी होती, एवढं पूर्ण कोरलं, ते कसं कोरलं, ते सगळं जाणून घ्यायचंय. त्यामुळे ते फिरायचंय. किती छान. 10वीला असणार आहे का सहल? 10वीला नसते सहल, 9वी पर्यंतच, 10वीला अभ्यास. खूप छान आहे. अजिंठा वेरूळ आणि आपल्या महाराष्ट्रात आहे हे खूप अभिमानास्पद आहे, बघण्यासारखं आहे. आणि कोणार्क पण बघण्यासारखं आहे, सूर्य मंदिर आहे ना तिथे. आणि तिथे अगं इतकी छान जागा आहे. मी शूटिंग केलंय म्हणून मला माहिती आहे की नदी आणि समुद्र एकमेकांना समांतर जातात थोडा काळ आणि मग त्यांचा संगम होतो. इतकी छान जागा आहे ती. तिथे मी एक सीन शूट केलेला आहे. तर जरूर जाऊन ये तू कधी वेळ मिळाला तर. तुला काय वाटतं गिरीजा, 10वी नंतर कुठली साईड घेणार आहेस तू? 10वी नंतर तरी आता तरी सगळे कोण म्हणतं IPSC UPSC कर, कोण म्हणतं सायन्स घे, कोण म्हणतं कॉमर्स घे. पण त्याच्यातून पण माझा फोकस जस्ट की सायन्स घ्यायचं. त्यानंतर दादाने इंजिनिअरिंग केले, मला पण इंजिनिअरिंगच करायचंय. मग पण 12वी झाल्यानंतर कधी कधी आता मी ठरवेल की मला केमिकल करायचं किंवा मेकॅनिकल करायचं. पण मी 12वी होसपर्यंत अजून काहीतरी वेगळा चेंज झालेला असतो. मग इंजिनिअरिंगच करायचंय, बट तोपर्यंत जी फील्ड जास्त ग्रोथ झालेली असणार ती करणार मी. खरं आहे, कारण 10 वर्षापूर्वी आज असलेल्या कितीतरी शाखा नव्हत्याच. आता तुमची पिढी अजून काय काय शोध लावेल काय माहिती. हो, बरोबर आहे. आणि तू अजून कॉलेज किंवा असं काही ठरवलेलं नाहीयेस? तरी कारण मला एवढं टेन्शनच येत नाही. दादा आता लास्ट इयरला आहे, त्याच्यातून दादा आहे गायडन्सला, पप्पा माझे कॉलेजमध्येच कामाला आहेत. मग ते काय काय सांगतात, मग त्यामुळे नॉर्मल मी चिल आहे की बाबा घरचे आहेत मला सपोर्ट करायला, घरचे आहेत मला सांगायला. आणि मला एवढं छान वाटतंय, तू आत्तापर्यंत एकदाही असं म्हणालेली नाहीस की काय माहिती मला मार्क किती मिळतील. ते तू कधीही म्हणालेली नाहीयेस. याचा अर्थ अभ्यास करणं तुला आवडतं. हो, अभ्यासात कसं म्हणजे पाठांतर लगेच होतं, समजतं. असं नसतं की कोणाची बुद्धी कमी आहे, कोणाची जास्त आहे. पण काय काय कसं नाही मला करायचंच नाही, हा विषय अवघड आहे म्हणून सोडून देतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही. जरी त्यांना करायचा असला तरी अवघड असल्यामुळे त्यांच्या मनात असतं की बाबा हे अवघड आहे, हे मला जमतच नाही, हे अवघड आहे, जमत नाही. पण तेच बसलं, हा बाबा सोपं आहे, बघू तरी, ट्राय तरी करू, असं केल्यावर ते सोपं होऊन जातं. पण काय कायांची मेमरी असते, नाही मला नाहीच करायचं, नाही मला नकोच आहे, त्यामुळे करत नाही. तर सगळेजण करू शकतात अभ्यास. असं नाही की नाही हा अभ्यासात नाहीच येऊ शकत पुढे, असं कोणाचंच नसतं. सगळे करू शकतात. पण तेवढी स्वतःची पण तयारी लागते की बघूया कसं आहे हे, काय आहे हे, काय नक्की पाठांतर काय करायचंय, लक्ष केंद्रित करण्याची, एकाग्रता वाढवण्याची इच्छा तरी पाहिजे. बस, बरोबर. तुला एक आता बोर होणारा प्रश्न मी विचारणार आहे. मला बघायचंय तुझं उत्तर किंवा काय तुला यावर म्हणावं असं वाटतं. कोणी असं विचारतं का की तुमच्या वर्गात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत का, किंवा तुला आहे का, तुला कोणी आवडतं का? असतात, खूप सारे असतात. पण
ते वय नाहीये जस्ट आता आपलं, ते खूप पुढची गोष्ट आहे. आणि त्यातून घरच्यांनी सुरुवातीपासूनच सांगून ठेवलं की अभ्यास, तुमचं करिअर महत्वाचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहा, मग तिथून पुढे आम्ही बघू काय करायचं काय नाही. तो विषय घरच्यांचा आहे. जरी मैत्रिणी काय काय असतात की बाबा असं आहे तसं आहे, हे ते नुसतं ऐकायचं, बाबा ठीक आहे चल तुझे एवढे ठीक आहे असू दे बरं ठीक आहे, पण एवढं त्याच्यात खोलवर जायचं नाही आपल्याला. कारण त्या गोष्टीत जर आपण पडलो तर आपण अभ्यासातून मागे जाणार, बाकीच्या गोष्टीतून मागे जाणार, आपलं करिअर धोक्यात जाणार. मग तिथून पुढे खूप काही काही असतं, सगळीकडे नाव खराब होतं, घरच्यांचं नाव, आपलं नाव. म्हणजे एवढं आता सध्या समजाच की मी आहे, मी आता एवढं 10वी पर्यंत शिकले, एवढे काय काय कुठे कुठे नाव आहे माझं, आणि मी जस्ट आता तसलं काय केलं तर घरच्यांचं नाव खराब होणार, शिक्षकांचं नाव खराब होणार, शाळेचं नाव खराब होणार, माझं स्वतःचं नाव. म्हणजे माझ्या एका चुकीमुळे एवढ्या सगळ्यांचं, म्हणजे एवढ्या सगळ्यांनी केलेले कष्ट, माझं स्वतःचं कष्ट लगेच विसरून जातात सगळे, किंवा मी पण चुकीच केली ती. मग त्यापेक्षा घरचे आहेत बाबा, घरचे चांगलंच करणार आहेत आपलं पुढं. मग त्यामुळे आपण आता कंट्रोल ठेवायचा स्वतःवर बस. मग आणि आता पण जेवढे काय आहेत बाबा की काका काकी वगैरे हे ते एवढं सांगतात, सध्या कंट्रोलमध्ये राहा, सध्या कंट्रोलमध्ये राहा, पुढे मग आम्ही बघू, सध्या कंट्रोलमध्ये राहा, पुढे आपलं आयुष्य आहे, सगळं जगायचंच आहे, पण आता कंट्रोलमध्ये राहा. एवढं जास्त हे व्हायचं नाही. म्हणजे आता मैत्रिणी की बाबा फिरायला जायचं, चला फिरायला, पण असं की बाबा एक मुलगा आहे, हा आवडतो तो आवडतो, असलं नाही करायचं. आपण जस्ट फोकस अभ्यासावर ठेवूया. आत्ता सध्या अभ्यास केला तर पुढचं लाईफ सेट आहे. आता आपण नको ते विषय वगैरे त्याच्यावर चर्चा करत बसलो तर पुढचं आयुष्य आपल्या धोक्यात आहे. आणि शिक्षक पण कधी कधी एक तास, अर्धा तास लेक्चर हेच देत असतात. मग त्यामुळे शिक्षकांचं पण लक्ष असतं की बाबा ही मुलगी नाही तसं करणार, हा मुलगा नाही तसं करणार. किंवा जरी की तो मुलगा चुकीच्या लाईनला चाललाय तरी त्याला सेपरेट घ्यायचं, नको असं करू, नको हे करू, किंवा त्याच्या घरच्यांना सांगायचं की समजवा त्याला. मग समजून घेतात मुलं पण कधी कधी. मला चांगलं काय वाटलं माहितीये, गिरीजानी हा विषय अजिबात टाळला नाही, तिने किती सहज उत्तर दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यापेक्षा वडीलधाऱ्यांवर विश्वास आहे, हे आम्हाला दिसलं. आणि तुला एक गंमत सांगू का, मला असं वाटतं की जेव्हा प्रेमात पडतात ना मुलं, तुझ्या वयाचे टीनेजर्स, त्या चूक बरोबर पेक्षाही तू जे म्हणतीयस की ते करूया, पण आत्ता ते वय नाहीये, आत्ता तुम्ही लहान आहात हे तू मान्य केलेलं आहेस. ह्यातला गोडवा खूप वेगळा आणि ह्यातला खरेपणा फार महत्वाचा आहे की तुला आत्ता जास्तीत जास्त शिकण्याची मनीषा आहे, इच्छा आहे. मला फार महत्वाचे वाटतात तुझे हे गुण. आणि तू तुझ्या शाळेची स्टार विद्यार्थिनी आहेस, हे आम्हाला सगळ्यांनाच पटत चाललेलं आहे. तुला मराठी असल्याचा फायदा आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी म्हणून? हो आहे ना. तुला येते का कविता वगैरे एखादी मराठीतली कविता? हो, सरांनी शिकवली. प्लीज आम्हाला एखादी म्हणून दाखव. आता तरी 4 ओळी तरी. हो. बस ह्याच्यावरची कविता श्रावण मासी, ती माझी खूप आवडती होती. म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवळ, क्षणात फिरून ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. सुंदर. मला फार उत्सुकता आहे तुझ्याबद्दल गिरिजा, की पुढे जर मोठी झालीस, फुल नागरिक झालीस, की तू इंजिनियर बनशील का, तू कला क्षेत्रात यायचा विचार करशील का. पण आम्ही सगळे फुल नागरिक आहोत, त्यामुळे आमच्या सगळ्यांतर्फे तुझं स्वागत करावं असं वाटतंय की तुझी विद्यार्थी दशा तू खूप एन्जॉय कर. तुझं ग्रॅज्युएशन असेल, तुझं डबल ग्रॅज्युएशन, तुला जे काही शिकायचं असेल त्यात तू आत्ता जो आनंद मिळवायचा प्रयत्न करतेयस तो आनंद कायम राहू दे. तुझ्यामध्ये जो एक लीडर आहे ते नेतृत्व गुण तुझ्याबरोबर कायम राहू देत. आणि ते फक्त कॉलेजमध्ये कुठल्या तरी ग्रुपला लीड करण्यासाठी नाही, पण आपल्यामध्ये जेव्हा लीडर असतो ना, तेव्हा मोठं झाल्यावर आपण आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा एक दिशा दाखवू शकतो, त्यांचा हात धरू शकतो कुठल्याही संकटात असताना. तुझ्यातला तो लीडर कायम जागृत राहू दे. आणि तू आत्ता ज्या मोकळेपणाने आयुष्याकडे बघतीयस तो मोकळेपणा, विश्वास आणि प्रेम
तुझ्यामध्ये कायम राहू दे. आमच्या संपूर्ण टीमतर्फे, हाफ तिकीट आणि फुल नागरिकच्या टीमतर्फे आम्ही तुला छोटंसं पारितोषिक देणार आहोत. तू आजपर्यंत शाळेसाठी आणि तुझ्या स्वतःसाठी अनेक चषक मिळवले असतीलच, पण आपल्या हाफ तिकीट फुल नागरिकच्या टीमतर्फे ही ट्रॉफी तुला. थँक्यू. आणि माझी खात्री आहे, जी मुलगी 9वीत असतानाच BSFच्या जवानांना भेटली होती, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात एवढा अभिमान आणि बंधुभाव आहे, तो कायम तुझ्या हृदयात तेवत राहो. त्यासाठी आपल्या देशाचा तिरंगा आणि हे एक छोटंसं पाकिट. थँक्यू. थँक्यू. खूप शुभेच्छा. थँक्यू.